विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंटरफरन्स तर ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला वेव ऑप्टिक्समध्ये जे ऑप्टिकल इन्स्ट्रुमेंट आहेत किंवा जे ऑप्टिकल फेनॉमेनॉन आहे, रिफ्लेक्शन असेल, रिफ्रॅक्शन असेल, ते आपण खाल्ल्या वर्गात पाहिलेले आहे. आपल्याला ह्या चॅप्टरमध्ये मेनली पोलरायझेशन, इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन हे जे 3 फेनॉमेनॉन आहेत त्याचा विचार करायचा आहे. परंतु त्यापैकी पोलरायझेशन हा भाग 25% सिलेबसमध्ये रिड्यूस झाल्यामुळं त्यातला आपण फक्त काल ब्रिस्टर लॉ पाहिलेला आहे. आता आपल्याला पाहायचा इंटरफरन्स हा जो लाईटचा फेनॉमेनॉन आहे किंवा वेव्हचा फेनॉमेनॉन आहे, ह्याचा थोडासा भाग आपण ह्याच्या अगोदरच्या चॅप्टरमध्ये म्हणजे सुपरपोजिशन ऑफ वेव्स त्याच्यामध्ये आपण शिकलो बा प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. आठवतंय का बघा? ते जर समजलं तर आपल्याला एकदम सोपं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आपण उल्लेख केलेला आहे पहा, इंटरफरन्स, त्यानंतर कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. परत आपण थोडीशी उजळणी पाहूया की when two or more wave, it may be sound wave, it may be transverse wave, or it may be longitudinal wave traveling along same path and same direction having equal amplitude, then these two waves coincide or overlap with each other, and due to overlapping of these two waves, there is formation of resultant displacement. The resultant displacement will be minimum or maximum depending upon which in case of transverse wave there is formation of crest and trough, and the first wave whose crest and second wave whose crest coincide with each other, then there is formation of maximum displacement. Otherwise, the first wave having crest and second wave having trough coincide with each other, then the resultant displacement is minimum. Such a concept किंवा तिचे रिझल्टंट डिस्प्लेसमेंट असणार आहे, ती रिझल्टंट डिस्प्लेसमेंट बाकीच्या वेव्हच्या व्हेक्टर सम एवढी असते, ही आपण ते प्रिन्सिपल पाहिलेलं आहे. म्हणजे हे इंटरफरन्स होण्यासाठी आपल्याला 2 किंवा 2पेक्षा जास्त वेव्ह एकत्र येणं गरजेचं आहे. ते झालं सुपरपोजिशन. आपण त्याला सुपरपोजिशन प्रिन्सिपल म्हणतो. 2 वेव्ह एकाधिक मिक्सिंग होते आणि 2 वेव्ह साऊंड वेव्ह असतील, ट्रान्सव्हर्स वेव्ह असतील, एकाधिक मिसळल्यानंतर रिझल्टंट ॲम्प्लिट्यूड असेल, डिस्प्लेसमेंट असेल, हे चेंज होतं. कधी मिनिमम होतं, कधी मॅक्झिमम होतं. बरोबर? आता आपल्याला पाहायचं आहे इंटरफरन्स कन्सेप्ट. इंटरफरन्सला मराठीत आपण असं काय म्हणतो? आपण इंटरफरन्स मला डिस्टर्ब करू नको, म्हणजे हस्तक्षेप करू नको किंवा माझे ढवळाढवळ करू नको, ह्या अर्थाने. मग इंटरफरन्स काय आहे आपण सुरुवातीला बघूया की आता इंटरफरन्स होण्यासाठी सुद्धा काय लागणार आहे? आपल्याला 2 वेव्हची गरज आहे. म्हणजे when two waves आता हे वेव्ह कुठले असले पाहिजे? ह्या 2 वेव्ह वॉटर वेव्ह असेल तरी चालतील, साऊंड वेव्ह असेल तरी चालेल, ट्रान्सव्हर्स वेव्ह असेल तरी चालेल, किंवा लॉन्जिट्युडिनल वेव्ह असेल तरी. when two wave having same amplitude and traveling in same path and same direction. ज्या 2 वेव्ह असणार आहेत, कुठल्याही 2 वेव्ह असतील
त्यांचं अँप्लिट्यूड सारखं असेल आणि त्यांचा रस्ता जाण्याचा सुद्धा सारखा असेल, त्यांची डायरेक्शन सुद्धा सारखी असेल. मग आपण जर वेव्हचा विचार केला ट्रान्सव्हर्स वेव्हचा, तर अशा प्रकारे आपण त्याचा नेचर घेतो आणि हा जो उंच भाग आहे त्याला आपण क्रिस्ट असं म्हणतो आणि हा जो खोल भाग आहे त्याला आपण ट्रफ असं म्हणतो. म्हणजे ट्रान्सव्हर्स वेव्ह चालली असेल तर क्रिस्ट आणि ट्रफ अल्टरनेटली घडत असतात. तिथं तर लॉन्जिट्युडनल वेव्ह असेल तर त्या ठिकाणी आपल्याला अशा प्रकारे कॉम्प्रेशन कॉम्प्रेशन आणि रेरिफॅक्शन घडत असतात. मग आपण ज्यावेळेस दोन्ही वेव्ह घेणार आहे, या दोन्ही वेव्ह कशा असल्या पाहिजे, एक ट्रान्सव्हर्स आणि एक लॉन्जिट्युडनल नको. एकाच म्हणजे दोन वेव्ह हे दोन्ही ट्रान्सव्हर्स असले पाहिजे, दोन वेव्ह दोन्ही लॉन्जिट्युडनल असल्या पाहिजे किंवा एकाच प्रकारच्या दोन वेव्ह असल्या पाहिजे. मग काय घडतं की पहिली कंडिशन झाली की काय पाहिजे, दोन वेव्ह पाहिजे, त्यांचं अँप्लिट्यूड सारखं पाहिजे, त्यांचा रस्ता किंवा जाण्याचा मार्ग सुद्धा सेम पाहिजे, दिशा त्याची सारखी पाहिजे. दुसरं व्हेन क्रिस्ट ऑफ फर्स्ट वेव्ह, आता आपण विचार कुठला केला की ट्रान्सव्हर्स वेव्ह आहे, व्हेन क्रिस्ट ऑफ first wave coincide with trough of second wave. काय, when the crest of first wave म्हणजे पहिल्या वेव्हची क्रिस्ट म्हणजे उंच बाजू which coincide with trough of second wave or vice versa. म्हणजे पहिल्या वेव्हची ट्रफ किंवा दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट. ज्यावेळेस दोन वेव्ह एका रस्त्याने चालल्या असतील त्यावेळेस पहिल्या वेव्हची जी क्रिस्ट असणार आहे ती दुसऱ्या वेव्हच्या ट्रफ संग कोइन्साइड झाली किंवा पहिल्या वेव्हची ट्रफ दुसऱ्या वेव्हच्या क्रिस्ट मध्ये बरोबर कोइन्साइड झाली तर वी गेट displacement, amplitude and intensity will be minimum or zero. काय घडतं, जर असं घडलं पहिल्या वेव्हची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेव्हची ट्रफ किंवा पहिल्या वेव्हची ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट कोइन्साइड झाली तर काय घडतं, रिझल्टंट डिस्प्लेसमेंट मिनिमम होतं, 0 होतं, अँप्लिट्यूड त्याचं मिनिमम होतं, 0 होतं किंवा इंटेन्सिटी सुद्धा काय होते, कमी होते. या दोन तीन गोष्टी तिथं घडतात. म्हणजे व्हेन द क्रिस्ट ऑफ फर्स्ट वेव्ह कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ सेकंड वेव्ह देन द डिस्प्लेसमेंट विल बी मिनिमम, amplitude will be minimum and intensity will be minimum. आणखी काय घडतं, दुसरी कंडिशन कुठली, व्हेन क्रिस्ट ऑफ फर्स्ट वेव्ह coincide, the crest of first wave coincide with crest of second wave. दुसऱ्या कंडिशन मध्ये काय, पहिल्या वेव्हची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेव्हची सुद्धा क्रिस्ट किंवा पहिल्या वेव्हची ट्रफ विथ कोइन्साइड टू दुसऱ्या वेव्हची सुद्धा ट्रफ. म्हणजे ज्या दोन वेव्ह असणार आहेत त्या पहिल्या वेव्हची क्रिस्ट कोइन्साइड टू क्रिस्ट ऑफ सेकंड वेव्ह, म्हणजे पहिली वेव्हची क्रिस्ट आणि दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट कोइन्साइड झाली, एकत्र आली, किंवा पहिल्या वेव्हची ट्रफ दुसऱ्या वेव्हची ट्रफ एकत्र आली तर काय घडेल,
द रिझल्टंट डिस्प्लेसमेंट, resultant amplitude and intensity will be maximum or increases or large. एवढ्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. काय म्हणतो आपण तिसरी कंडिशन मध्ये की पहिल्या वेव्हची क्रिस्ट दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट संग एकत्र आली, कोइन्साइड झाली, किंवा पहिल्या वेव्हची ट्रफ आणि दुसऱ्या वेव्हची ट्रफ कोइन्साइड झाली तर काय घडतं, द रिझल्टंट जे असणारे डिस्प्लेसमेंट, हे डिस्प्लेसमेंट मध्ये वाढ होते. डिस्प्लेसमेंट आहे त्यापेक्षा डबल होतं, एम्प्लिट्यूड आहे त्यापेक्षा डबल होतं, इंटेन्सिटी सुद्धा वाढते. म्हणजे व्हेन द क्रिस्ट ऑफ फर्स्ट वेव्ह इज कोइन्साइड विथ द क्रिस्ट ऑफ सेकंड वेव्ह और the trough of first wave is coincide with the trough of second wave, then the resultant displacement is maximum, resultant amplitude is maximum, and the resultant intensity will be maximum. मग ह्या ठिकाणी जर आपण एकत्र विचार केला, कसा एकत्र विचार केला, आता आपल्या हळू इंटरफरन्स कडे जायचं. मग इंटरफरन्स म्हणजे काय होतं इथं की ज्यावेळेस एका रस्त्याने अशा दोनापेक्षा जास्त वेव्ह चालल्या तर काय घडतं, देयर इज डिस्प्लेसमेंट, एम्प्लिट्यूड अँड इंटेन्सिटी इज चेंजेस प्लेस टू प्लेस. म्हणजे काही ठिकाणी इंटेन्सिटी वाढलेली, काही ठिकाणी इंटेन्सिटी कमी झालेली, परत पुढे गेलं इंटेन्सिटी वाढते, परत कमी होते. म्हणजे ज्याप्रमाणे क्रिस्ट ट्रफ उंचवटा खोलवा हे घडत जातं, तसंच ह्या इंटरफरन्स मध्ये काय घडतं की देयर इज ते जो रस्ता असणार आहे त्या ठिकाणी ज्या या दोन वेव्ह चालल्या त्या ठिकाणी डिस्टर्बन्स तयार होणार आहे. काही ठिकाणी इंटेन्सिटी वाढणार आहे, काही ठिकाणी कमी होणार आहे, काही ठिकाणी डिस्प्लेसमेंट वाढणार आहे, डिस्प्लेसमेंट कमी होणार आहे. म्हणजे द इंटेन्सिटी, amplitude and intensity of wave or light wave, amplitude and displacement of the given wave is maximum or larger at one place, and all these minimum or smaller than other place. Such a phenomena is called interference. इथे एक लक्षात बघा, इंटरफरन्स, द इंटेन्सिटी, amplitude and displacement. The intensity, amplitude and displacement is maximum or larger at one place and minimum or smaller other place at other place. Such a phenomenon is called interference of wave or interference of light. आलं ते व्याख्या लक्षात सर्वांची की इंटेन्सिटी असेल, एम्प्लिट्यूड असेल किंवा डिस्प्लेसमेंट असेल, हे एका ठिकाणी मॅक्झिमम असतं आणि दुसऱ्या ठिकाणी अदर प्लेसला ते मिनिमम असतं. हा जो फेनॉमेनॉन आहे वेव्हचा, दिस इज कॉल्ड इंटरफरन्स. आलं का सर्वांच्या लक्षात? म्हणजे
ज्या वेव्ह जाणार आहे त्या ठिकाणी त्यांची इंटेन्सिटी वाढते, एखाद्या ठिकाणी इंटेन्सिटी कमी होते. असं जे घडतं तो जो फेनॉमेनॉन आहे त्यालाच म्हणायचं इंटरफरन्स. ही झाली डेफिनेशन. आता इंटरफरन्सचे परत दोन प्रकार पडतात. आपण याच्या अगोदर च्या चॅप्टर मध्ये सुद्धा पाहिलेलं आहे. तर इंटरफरन्स क्लासिफाइड इनटू टू टाइप्स. फर्स्ट इज, व्याख्या सर्वांच्या लक्षात आली. पाहूया आपण टाइप्स ऑफ इंटरफरन्स. फर्स्ट टाइप इज कॉल्ड constructive interference. आणि दुसरा प्रकार त्याला म्हणतात डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स अँड डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स कधी असतो त्याच्या अगोदर आपण आताच पाहिलेले पहा. व्हेन द क्रिस्ट ऑफ फर्स्ट वेव्ह इज कोइन्साइड विथ क्रिस्ट ऑफ सेकंड वेव्ह अँड ट्रफ ऑफ फर्स्ट वेव्ह इज कोइन्साइड ऑफ ट्रफ ऑफ सेकंड वेव्ह. पहिल्या वेव्हची क्रिस्ट दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट कोइन्साइड झाली किंवा पहिल्या वेव्हची ट्रफ दुसऱ्या वेव्हची ट्रफशी कोइन्साइड झाली then the displacement काय होते? maximum. Intensity maximum and amplitude maximum. Such an interference is called constructive interference. आलं का लक्षात सर्वांच्या? आपल्याला जर परीक्षेला डिफरन्स विचारला तर लक्षात राहिलं पाहिजे. काय मुद्दा म्हणतात पहिला आपला की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये पहिल्या वेव्हची क्रिस्ट कोइन्साइड टू दुसऱ्या वेव्हची क्रिस्ट. पहिल्या वेव्हची किंवा ट्रफ ही दुसऱ्या वेव्हची ट्रफशीच कोइन्साइड होते. अशा वेळेस काय होतं? डिस्प्लेसमेंट मॅक्सिमम होतं, इंटेन्सिटी मॅक्सिमम होते आणि एम्प्लिट्यूड मॅक्सिमम होतं. हा जो इंटरफरन्स घडतो त्याला म्हणायचं कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. आता येऊया आपण इकडे डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये. डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये काय होतं? व्हेन द क्रिस्ट ऑफ फर्स्ट वेव्ह इज कोइन्साइड विथ ट्रफ ऑफ सेकंड वेव्ह or trough of first wave is coincide with crest of second wave, then the resultant displacement is minimum or zero. Resultant amplitude is minimum and intensity is minimum. Such an interference is called destructive interference. आलं का सर्वांच्या लक्षात? कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स. कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स मध्ये इंटेन्सिटी एम्प्लिट्यूड हे जास्त असतं आणि डिस्ट्रक्टिव्ह मध्ये ते नसतं, झिरो असतं. मग हा जो कन्सेप्ट आहे हा सर्वात अगोदर the interference of waves हा एक्सपेरिमेंट 1801 साली थॉमस एन्स हे शास्त्रज्ञाचं नाव आहे पहा. तर थॉमस एन्स याने 1801 साली हा एक्सपेरिमेंट केला आणि प्रूव्ह केलं की लाईट इन द फॉर्म ऑफ वेव्ह. आपण चॅप्टर मध्ये तेच बघतोय की लाईटचं नेचर पाहतोय. आणि ह्या 1801 साली थॉमस एंगने एक्सपेरिमेंट केला and this is first experiment to demonstrate the nature of light. आणि लाईटचं नेचर आपल्याला माहिती आहे. तर लाईटचं नेचर काय आहे? लाईट इन द फॉर्म ऑफ ट्रान्सव्हर्स वेव्ह. आणि 1801 साली थॉमस एंगने एक्सपेरिमेंट केला की लाईटचं नेचर कोणासारखं आहे? वेव्हचं आहे. मग दिस थोडक्यात आपण बघूया. हा एक्सपेरिमेंट नंतर पाहायचा आहे पण
कशा प्रकारे समजा पहिला सोर्स विचारात घेतला थॉमस यंगने काय केलं हा दिस इज फर्स्ट सोर्स S1 आणि सपोज दिस इज सेकंड सोर्स S2 ह्या दोन वेव्ह घेतल्या थॉमस यंगने काय केलं कन्सिडर टू वॉटर वेव्स दोन वॉटरवर त्यांनी एक्सपेरिमेंट केला आणि त्यांनी प्रूव्ह करून दाखवलं आणि त्या एक्सपेरिमेंटला पण थॉमस यंग हा पहिला शास्त्रज्ञ आहे किंवा पहिला एक्सपेरिमेंट आहे त्यांनी डेमॉन्स्ट्रेट केलं की लाईटचं नेचर हे ट्रान्सव्हर्स वेव्ह सारखं आहे मग त्यांनी काय केलं त्यांनी दोन वॉटर वेव्ह विचारात घेतल्या and S1 and S2 with the two source of water wave आता वेव्ह आहे मग त्याच्यावरती काय घडतं क्रिस ट्रफ अल्टरनेटली करतं हे आपल्याला माहिती आहे मग आपण काय करूया सपोज दिस इज पहिली रेषा ही असेल क्रिस्ट नंतर दुसऱ्या कलरने आपण काय ड्रॉ करू ट्रफ या ठिकाणी ट्रफ त्यानंतर व्हाईट लाईन आपण काय घेऊया क्रिस्ट त्यानंतर ट्रफ ही आली परत ट्रफ त्यानंतर क्रिस्ट त्यानंतर ही आली ट्रफ अशी आपण अशी वेव्ह आपली पुढे जाईल तसं आपण त्याच्याभोवती पहिला जो सोर्स आहे S1 किंवा पहिली वेव्ह आहे क्रिस ट्रफ अल्टरनेटली घडेल क्रिस ट्रफ दुसऱ्या वेव्हची सुद्धा S2 सोर्सची क्रिस ट्रफ अल्टरनेटली घडेल मग ह्या ठिकाणी काय घडतं पहा की पहिला जी वेव्ह आहे ही तिची क्रिस्ट आणि ही जी पहिली वेव्ह आहे दुसरी वेव्ह हिची क्रिस्ट कोइन्साइड होते का तर या ठिकाणी बघा हा एक पॉइंट मिळाला मला व्हाईट पॉइंट तो काय दाखवतोय क्रिस्ट एकत्र आले इथं सुद्धा दुसरा पॉइंट दाखवतोय काय आली ट्रफ एकत्र आले आता आपण असा इथे एक पॉइंट आपल्याला मिळतोय इथं क्रिस्ट आणि ट्रफ एकत्र येते इथं सुद्धा क्रिस्ट आणि ट्रफ एकत्र येते पुढे आपण गेलो इथं बघा क्रिस्ट आणि ट्रफ एकत्र आली इथं क्रिस्ट आणि ट्रफ एकत्र आली इथं आपल्याला पॉइंट दिसतोय इथं ट्रफ एकत्र आले इथं ट्रफ एकत्र आले इथं क्रिस्ट आणि ट्रफ एकत्र आले इथं ट्रफ एकत्र आली क्रिस्ट एकत्र आली तर ट्रफ एकत्र आली तर म्हणजे आपल्याकडे अशी एक हा जो डॉट आहे व्हाईट डॉट हा काय दाखवतोय क्रिस्ट आणि क्रिस्ट एकत्र आली किंवा ट्रफ आणि ट्रफ एकत्र आली आता दुसरा डॉट दिसतोय हा काय दाखवतोय या ठिकाणी क्रिस्ट आणि ट्रफ एकत्र आली किंवा ट्रफ आणि क्रिस्ट एकत्र आली अलग लक्षाच्यावरून मग ज्या ठिकाणी क्रिस्ट आणि ट्रफ एकत्र येईल पहिल्या वेळची दुसऱ्या वेळची त्या ठिकाणी कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल आणि ज्या ठिकाणी क्रिस्ट आणि ट्रफ किंवा ट्रफ आणि क्रिस्ट एकत्र आली असेल त्या ठिकाणी डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स असेल हा आहे यंगचा एक्सपेरिमेंट हा यंगचा एक्सपेरिमेंट आपण जे थॉमस यंगने केलाय तो नंतरच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये पाहणार आहोत म्हणजे आजच्यामध्ये आपल्याला हे लक्षात घ्या की इंटरफरन्स म्हणजे काय कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि डिस्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स आणि हा थॉमस यंगने 1801 साली पहिला एक्सपेरिमेंट केला की त्या साहाय्याने त्यांनी प्रूव्ह केलं की लाईटचं नेचर हे ट्रान्सव्हर्स किंवा वेव्ह नेचर आहे